दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी सरस्वती देवीचे पूजन करावे. उजळू दे ज्ञानाची ज्योत, धरू दे प्रेमाची सुगंधित वाट. दीप प्रज्वलन सोहळा करू साजरा, नवकल्पनेचा सोहळा करू साजरा. सर्व विद्यार्थ्यांनी सरस्वती मातेला जागेवर बसून प्रणाम करावे. सर्व मान्यवरांना विनंती करते आपण बसून घ्यावे. पुढील नियोजनासाठी मी माझी वर्ग मैत्रीण एशिता हिला निमंत्रित करते. प्रमुख पाहुणे व अध्यक्ष निवड. आजच्या या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून आपल्या शाळेचा मुख्याध्यापिका सौ रचना हंसाटे मॅडम निवड करता येत आहे. आता माझी वर्ग मैत्रीण इशिता यांनी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे निवडणूक केली. त्यांच्या सर्वांच्या वतीने पूर्णता अनुभवली आहे. आपण आमच्या वर्गात आलात त्या निमित्ताने आमच्या चौथीच्या वर्गाच्या वतीने सहज स्वागत. गुरुजनांच्या आशीर्वादाने घेऊन साथ द्यावी. सर्वांनी मिळून आमच्या कार्यक्रमास उद्देश जाणून घ्यावा. स्वागतातून मी माझा वर्गमित्र चेतनला सांगतो की त्यांनी आमच्या अध्यक्षांचे पेन देऊन स्वागत करावे. हां इकडं बघ, दोन्ही हाताने असते. हां समोर बघ. हां 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 सर्वांना नमस्कार. आज आपण कशासाठी जमलो आहोत हे तुम्हाला माहिती आहे. कशासाठी आलो आहोत आज आपण इथं? तर आज तुमच्या चौथीच्या सर्व मुलांचा वार्षिक शुभेच्छा समारंभ, म्हणजे आपण पहिली ते चौथी हे शिक्षण पूर्ण करून आपण आज पाचवीला आपण सर्वजण जाणार आहोत. मग हे जाताना आपल्याला वेळेचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला माहीत असायला हवं. लक्षात ठेवा, एखादं मिनिट अथवा अर्धा मिनिट म्हणलं तरी चालेल. कुठलीही रेल्वे तुमच्यासाठी थांबणार आहे का? गेलेली वेळ परत येऊ शकते का? अजिबात येणार नाही. त्यामुळं आपण आपल्याला दिलेला वेळ, आपल्याला दिलेला अभ्यास जर आपण पूर्ण केला तर तुमचं जे यशाचं शिखर आहे ते तुम्ही नक्कीच गाठणार आहात. त्यामुळं कधीही वेळ वाया घालवायचा नाही आणि जितकं होईल तितका अभ्यास. कसं बोलू, काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. शाळा म्हणजे काय असते आज कळते मला. निरोपाचा क्षण आलाय, मन हळवे झाले. गोड त्या आठवणीनं आज डोळे पाणावले. खूप हसलो, खेळलो, गोड झाले माझं आणि तुमचं नातं. आज मन घरीवरून आलं, आज तुमच्यापासून दूर होतं. आज उपस्थित कार्यक्रमाला लाभलेले आपल्या शाळेतील सौ हंसाटे मॅडम आणि प्रमुख पाहुणे म्हणून सौ बोरला मॅडम, तसेच प्राथमिक शिक्षण पूर्ण करून माध्यमिक शिक्षणाकडे वाटचाल करू पाहणाऱ्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण शुभेच्छा समारंभ किंवा निरोप समारंभ इयत्ता चौथीच्या वर्गातील शेवटचा क्षण. पुढे या, माझ्या समोर बसा. की एवढंच नाही तर मैंने कुछ भी नहीं किया, सब इसने किया, उसने किया, फिर भी मैडम तुम मेरेच नाम लिहिते. मी खोड्या करत नाही, मी भांडत नाही, शिव्या देत नाही, तरीही मुली माझंच नाव घेतात आणि मॅडम तुम्ही मलाच म्हणता. अशी काही खोडकर, मजेशीर, खेळणारी आणि हसणारी, कधी कधी रडणारी ही माझी छोटीशी मुलं आज प्राथमिक शिक्षण पूर्ण करून माध्यमिक शिक्षणाकडे वाटचाल करत आहेत. मी शेवटी एवढेच सांगेन की प्रत्येक वेळ ही काहीतरी आपल्याला देऊ घालत असते आणि काही वेळ ही अशी असते की एकदा आली की ती परत आपल्याला ती मिळवता येत नाही आणि गेलेली वेळ परत आपल्याला माघारी मिळत नाही आणि वेळ ही गळा बंद करून थांबवता येत नाही आणि वेळ ही साठवताही येत नाही. मी जेव्हा विनंती करतो की त्याने 2 शब्द बोलावे. बालवाडीपासून चौथीपर्यंत आमच्याकडे होता, परंतु चौथीतनं तुम्ही 5वीत जाणार आहे. तुम्हाला आनंद होतोय, दुःख पण होत आहे. तसंच आम्हाला पण काय होतंय माहिती का, वाईटचे. आता मॅडम बोलताना माझे डोळे भरले खरंच, कारण आम्ही सुद्धा एक दिवस शाळा सोडून जाणार आहोत.
तासाने मिसळतं की नाही, आणि तुमचं भांडण कुणापर्यंत जाते, पालकांपर्यंत जाते. आम्हाला पण राग येतो, एवढं भांडायला लागलं, बोलू नका रे, इकडे एक जण बसा तिकडे एक जण बसा म्हणतो ना, आणि नंतर मग भांडण तुमचं आपोआप कधी मिळतंय तुम्हाला कळत नाही. तर ही जे निरोपाची वेळ आहे ती फार हलकी आहे. तुम्ही अजून तेवढ्या भावभावनांशी पोचलेला नाहीये, परंतु तुम्हालाही वाईट वाटत असेल. शाळा कोणी सोडून जाणार आहे का आपली? जाणार आहे? तू सोडून टीचर असतात, मग त्या टीचरशी त्यांनी काय शिकवते, त्यांचं ज्ञान काय आहे ते आपण घ्यायचं. अभ्यास छान करायचा, उत्तरं छान द्यायची, आणि आता तुम्ही थोडेसे मोठे झाला म्हणजे वाद भांडण जरा कमी करायचं, थोडं थोडं भांडायचं, पण अगदी गच्ची घालून भांडाभांडी चाललेली असते मुलांची, माहितीये ना. कसली मारामारी करायची नाही. आणि वाचन, मराठीचं पुस्तकाचं असं वाटायला पाहिजे चौथीमध्ये. आता जरी तुम्हाला नाही थोडंसं अडकळायला लागला, आता ही मुलं उभं राहिलेली छान वाचली बरं का, तर तसं त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही वाचायला शिकायचं. आपल्या शाळेत गोष्टीची पुस्तकं आहेत, 5वीमध्ये गेलं की गोष्टीची पुस्तकं घ्या, वाचन करा. जेवढं तुम्ही वाचन कराल तेवढं आणखी आपली काय वाढते, बुद्धी आहे तीच असते, पण ज्ञान वाढतं. तुमचा निरोप समारंभ आहे. तुमचा निरोप समारंभ बघून माझा 10वीचा निरोप समारंभ आठवलं मला. जसं मॅडमच्या डोळ्यात पाणी भरलं होतं तसं माझ्याही डोळ्यात पाणी आलेलं, की खरंच तुम्ही शाळा सोडून चाललात की काय असं वाटू लागलं. पण तुम्ही शाळा सोडून जाणार नाहीये. आता 4थी झालं की तुम्ही परत 5वीला जाणार. माझं एवढंच सांगायचं की तुम्ही जेव्हा 5वीला जाताना खूप मन लावून अभ्यास करा. त्या शिव्यागाळ करू नका, एकमेकांना मारामारी करू नका, एकमेकांना काहीतरी असं लागेल असं टोचून असं किंवा कोणाचा अपमान 4 चौघांमध्ये करायचं शिकू नका. सगळ्यांना धरून करून व्यवस्थित तुम्ही शाळा शिका. आणि काही अडचण आली तर आपल्या शाळेत सगळेजण मदत करतात की नाही? सगळे शिक्षक लोक बोलतात की नाही? आतापर्यंत आता सरांनी तुम्हाला किती हे केलं. आता तुम्हाला अगोदर तुम्ही शिकत होता, व्यवस्थित होता, पण शिस्त नव्हतं. किती गोंधळ करत होता तुम्ही, किती ऐकतच नव्हता. पण सर आल्यापासून तुम्हाला शिस्त लागली की नाही? व्यवस्थित झालात की नाही? किती कौतुक होते तुमचं 4थीचं. आणि सर आले की तुम्हाला लगेच सरीला घेऊन गेले की नाही? तुमचे व्हिडिओ काढतात, छान छान खेळ खेळतात, किती लाड पुरवतात तुमचे, पुरवतात की नाही? मग आता सरांचं नाव तुम्ही पुढं ठेवणार की नाही असंच? हे 4थीतून कोणाकडे शिकले म्हणून 5वीचे शिक्षक विचारल्यावर ते काय सांगणार? मामाने सर. मग मामाने सर काय शिकवले तुम्हाला? छान छान शिकवलेत ना, अभ्यास करायचं शिकवलेत ना. मग हे कोणतेही शिक्षक असू दे, त्यांचं नाव तुम्ही पुढे जाऊन त्यांचं नाव घेतलं पाहिजे, तसं तुम्ही राहायचंय. तुम्ही मला टीचरबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. मी जेव्हा पहिलीत होते तेव्हा माझे शिक्षक मला खूप मारत होते. माझे कोळी मॅडम. जेव्हा मी 2रीत गेले तेव्हा आमचे वैद्य मॅडम मारून अजून जवळ घ्यायचे. जेव्हा मी 3रीत गेले तेव्हा मी खोडकर होते म्हणून आमची 3रीची मंजूरकर मॅडम मला मारून अजून चांगलेपणाने सांगायचे. जेव्हा मी 4थीत गेले तेव्हा आमचे पंडित मॅडम शिकवताना मी दुसऱ्यांबरोबर बोलत होते तेव्हा आमचे पंडित मॅडम रागवायचे. अजून पंडित मॅडम शिकवताना अजून मी बोलायची, पण तेव्हाही सुद्धा पंडित मॅडम मला रागवायची पण मारायची नाही. जेव्हा आमचे नंतर मम्माने सर आले ते आमचे मम्माने सर खूप चांगले आहेत. आमचे मम्माने सर आम्हाला दर शनिवारी खेळ करतात. आमचे मम्माने सर आम्हाला खूप आवडतात. तेवढे बोलून मी माझ्या हात जोडा सगळेजण. पहिला हात जोडा. त्याला लवकर लवकर.